राष्ट्रीय समर स्मारक के नजदीक तर दिल्लीमधल्या कर्तव्य पथावरती देखील अगदी काहीच वेळामध्ये अशाच पद्धतीची परेड सुरू होणार आहे। मात्र त्याआधी आपण बघतोय कुछ ही क्षणों में होने वाला वॉर है। मेमोरियलच्या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी धीरे-धीरे यांचा ताफा अगदी काही राष्ट्रीय समर क्षणांमध्ये स्मारक की ओर पोहोचेल बढ़ता हुआ आणि या ठिकाणी राष्ट्रीय समर आदरांजली स्मारक पर देखील वाहिली जाईल। छत्र के नीचे नेताजी सुभाष चंद्र बोस की प्रतिमा, इस प्रतिमा को अरुण योगीराज ने बनाया और राष्ट्रीय समर स्मारक पर माननीय रक्षा मंत्री कुछ ही क्षणों के उपरांत माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का आगमन होगा राष्ट्रीय समर स्मारक पर, जहां वो देश के अमर सपूतों को श्रद्धा सुमन अर्पित करेंगे। वे अमर शहीद जिन्होंने देश की रक्षा के लिए हंसते हंसते अपने प्राण न्यौछावर कर दिए। रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का स्वागत कर रहे हैं। उनके आगमन पर राष्ट्रीय समर स्मारक पर भारतीय सशस्त्र सेनाओं के वीर जवानों के अदम्य साहस, शौर्य और पराक्रम का परिचायक है राष्ट्रीय समर स्मारक। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी का आगमन, रक्षा सचिव श्री राजेश कुमार सिंह, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान, थल सेना अध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी, नौसेना अध्यक्ष एडमिरल डी के त्रिपाठी और वायुसेना अध्यक्ष एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह। माननीय प्रधानमंत्री महोदय का स्वागत, उनका अभिवादन सभी अधिकारियों के द्वारा रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह के साथ माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय समर स्मारक की ओर प्रस्थान कर रहे हैं। श्री नरेंद्र मोदी श्रद्धांजलि अर्पित करेंगे देश के उन वीर शहीदों को। Prime Minister Narendra Modi having arrived here at the National War Memorial, now moving towards the Amar Chakra, or the Circle of Immortality. Here is lit the eternal flame, or the Amar Jawan Jyoti, which burns continuously under the central obelisk. Fire, pure and strong and vibrant, symbolizing the immortality of the spirit of the foreign soldier. The laying of the wreath by the Prime Minister, a solemn tribute to those who तर for नवी our दिल्लीमधली ही today दृश्य आपण give up बघतोय। their संरक्षण tomorrow. मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत Symbolic आणि of नॅशनल eternity, वॉर मेमोरियल या continuity ठिकाणी येऊन of सध्या the ते cycle of life and the journey सगळ्या of the शहीदांना being आदरांजली वाहतील, श्रद्धांजली वाहतील and no आणि यानंतर पुढच्या कर्तव्य पथावरच्या परेडमध्ये ते सहभागी होतील। राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या जवळ सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत। commands first for आपण बघतोय त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोबतच आपल्या तिन्ही दलांचे प्रमुख देखील उपस्थित आहेत। and that will be followed तर by 2 राष्ट्रीय minutes युद्ध of स्मारकाच्या इथे silence सगळ्या अमर जवानांना अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहून while a billion पुष्पचक्र अर्पण केलं जाईल आणि यानंतर ते पुढच्या कर्तव्य पथावरच्या परेडमध्ये देखील सहभागी होणार आहेत। honor call, the silence simply saying it all.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धवीरांना आदरांजली वाहिलेली आहे. दिल्लीमधल्या वॉर मेमोरियल इथली ही दृश्य आपण बघतो आहोत. सध्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अमर जवानची ज्योत ही कायमच तेवती राहताना आपण पाहतोय. तर दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अगदी काही वेळामध्ये सुरू होईल. कर्तव्य पथावरच्या परेड सुरू होतील त्याआधी देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्या सर्वांचं स्मरण करणं हाच याचा हेतू आहे. आणि पंतप्रधानांनी युद्धवीरांना आदरांजली वाहिली आहे या युद्ध स्मारकावरती जाऊन. तर तिन्ही दलांचे प्रमुख देखील यावेळेला पंतप्रधान मोदींसोबत उपस्थित आहेत. संरक्षण मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर काही मिनिटांचं हे मौन पाळून सध्या आदरांजली वाहिली जाते. यानंतर कर्तव्य पथावरती दरवर्षीप्रमाणे पथसंचलनाचा कार्यक्रम पार पडेल. दो मिनट की मौन श्रद्धा मान का तर सम्मान हा का सोहळा आपण अनुभवणार आहोत. श्रद्धा का आपल्यासोबत बार आपले बार पाहुणे नमन. देखील आहेत. निवृत्त विंग कमांडर प्रशांत करडेसर आपल्यासोबत आहेत. प्रशांत सर, आपण ही दृश्य दाखवतो आहोत. अगदी काही वेळात खरं तर जी मुख्य परेड आहे त्याला सुरुवात होईल. मात्र त्याआधी आपल्या सगळ्या शहीद जवानांचं स्मरण करणं, ही त्यांची आठवण करणं हा एक महत्त्वाचा क्षण. अर्थातच हा क्षण देखील आपल्या सगळ्यांसाठी भारतीय म्हणून भारावून टाकणारा असाच आहे. हो, अगदी खरं आहे. आजचा हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77वा जो दिवस मनावला जातो आहे, त्यामध्ये आत्ताच आपण बघितलं की भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व तिन्ही सशस्त्र सेना प्रमुख व CDS ह्या सर्वांनी व राष्ट्रीय रक्षा मंत्री यांनी सर्वांनी सध्या आपल्या शहीद जवानांना स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहून ते आता मंचाकडे जात आहेत. आपण बघतच आहोत. तर सध्याची दिल्लीची ही युद्ध स्मारकावरची दृश्य आपण बघतो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख हे सहभागी झालेले आपण पाहतोय. संरक्षण मंत्री त्यांच्यासोबत आहेत आणि इथून यानंतर ते पुढे मार्गस्थ होतील. अगदी काही वेळामध्ये जी मुख्य परेड आहे दिल्लीमधल्या कर्तव्य पथावरची ती देखील सुरू होईल. Memories, heroes and history. Moments like today relive, recount and recognize the past and its contribution to our today in the most time-honored way of recognizing and celebrating our heroes, their sacrifice. Words of reverence, words of gratitude, powerful feelings that can fill our hearts with something that is far bigger than us. And today we bow our heads in respect but stand tall with pride, knowing that we belong to a country where throughout history brave men and women
have पुन्हा एकदा always जाऊयात, आपल्यासोबत answered प्रशांत सर the आहेत. call प्रशांत to सर, खरं fight तर for freedom. यंदाच्या वेळेचा हा सोहळा अगदी वैशिष्ट्यपूर्ण असा ठरणार आहे, कारण यंदाचं हे वंदे मातरम गीताचं 150वं वर्ष देखील आहेत आणि अवकाशामध्ये देखील चित्तथरारक कसरती आपल्याला बघायला मिळतील. त्याविषयी तुम्ही काही अधिक सांगू शकाल? जसं आपण आत्ताच म्हटलात की हे वर्ष आपण 150 वर्ष वंदे मातरम ह्या गीताच्या करता समर्पित केलेलं आहे आणि याचीच एक ताकद म्हणून की हवाई दल या भारतीय वायुसेना यावर्षी एक स्पेशल सांस्कृतिक हे घेऊन आलेले आहेत. तुमचं हवाई दलाच्या तांत्रिक प्रगती व लष्करी ताकद ही त्यातील समाविष्ट केलेली आहे. त्यामध्ये यावर्षी आपण या संचलनाबरोबर भारतीय वायुसेनाची 40 विमानं आज या परेडमध्ये भाग घेणार आहेत. त्याची वैशिष्ट्य म्हणजे अशी आहेत की त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये जवळजवळ आपण जसं म्हणजे पुढे जाऊ त्याप्रमाणे आपल्याला समजूनच येईल 16 लढाऊ विमानं, 4 वाहतूक विमानं आणि 9 हेलिकॉप्टर्स यांचा समावेश असेल, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची त्यांची जी कसरत म्हणा, हवाई कसरत ही आपल्या सर्वांना पाहता येईल. अगदी प्रशांत सर, यंदाच्या वेळेला भैरव कमांडो बटालियनची विशेष परेड होणार आहे असंही बोललं जात आहे. तर ही नेमकी परेड कशी असेल किंवा हे जे कमांडोज आहेत, ही जी बटालियन आहे त्याविषयीचं काही वैशिष्ट्य सांगू शकाल का? भैरव कमांडो बटालियन ही एक नवीन बटालियन 2024मध्ये त्याची संकल्पना करून ती प्रस्थापित करण्यात आली व आता ही भैरव बटालियन जी आहे ती अत्यंत एक स्ट्रॅटेजिक फोर्स म्हणून ज्याला वापरता येईल अशी ती बटालियन असेल आणि त्यांची प्रात्यक्षिकं आपण लवकरच आपण आज एक त्याची झलक आज सर्वांच्या पुढे आपल्याला या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सर, यंदाच्या वेळेला ऑपरेशन सिंदूर याचा देखील काही एक वेगळा उल्लेखनीय जे कार्य होतं या सगळ्यामध्ये आणि आपल्या हवाई दलाने देखील जे महत्त्वाचं कार्य बजावलं ते देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याची देखील काही प्रात्यक्षिकं जे आपले जवान आहेत ते सादर करतील, तर याविषयी काही सांगू शकाल का? ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्या सेनेचं विकसित केलेले एक फारच दृढात्मक आणि सक्सेसफुल असं ऑपरेशन आपण गेल्या वर्षी आपण पाहिलं. त्यामध्ये आपल्या दुश्मनी कारवायांमध्ये ज्यामध्ये आपला वायुदलाला जे सक्सेस मिळाला तो अतुलनीय राहिला आणि त्याच्या प्रात्यक्षिक म्हणून त्यातील जे वापरात आलेली ती विमानं जी आहेत ज्याच्यामध्ये राफेल आहे, तुमचं Su-30 आहे आणि काही अजून स्ट्रॅटेजिक जगुआर्स वगैरे जे विमानं या ऑपरेशनमध्ये वापरली गेली ती सगळी विमानं आपल्याला या वेळेस आपल्याला परेडमध्ये पाहता येणार आहेत. अगदी प्रशांत सर, तुम्ही असे सोबत राहा. सध्याची आपण ही जी दृश्य दाखवतो आहोत नवी दिल्लीमधली, राष्ट्रपती देखील या सोहळ्यासाठी जायला निघत आहेत आणि त्यांना देखील सलामी दिली जाते. सोबतच जी पारंपरिक बग्गी असते त्यामधून राष्ट्रपती पुढे रवाना होतात. तिथली दृश्य आपण बघूया. तर अधिक बोलूया. आपल्यासोबत संरक्षण तज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर देखील जोडले गेलेले आहेत. सतीश सर, तुमचं देखील स्वागत आहे एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये.
सर आता आपण दिल्लीमधली ही दृश्य दाखवतो आहोत. अर्थातच अगदी काही वेळामध्ये मुख्य परेड राष्ट्रपती सुरू भवन होईल. के भव्य प्रांगण राष्ट्रपती या सध्या जो President मुख्य bodyguard lined up मंच है असतो और अब त्या आगमन ठिकाणी हो रहा निघालेले है. आहेत. ही पारंपरिक बग्गी देखील ऐतिहासिक आपण बग्गी बघतो का. आहोत. या सगळ्याचं काही जिस पर वैशिष्ट्य सांगू देश के शकाल का? राष्ट्रपति माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू. नक्कीच यामिनी, जय हिंद तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आणि तुमच्या एबीपी माझाच्या संपूर्ण टीमला आणि तुमच्या मार्फत सर्वच दर्शकांना 77व्या रिपब्लिक डेच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जसा तुम्ही आता उल्लेख केला, आजचा या 77व्या रिपब्लिक डे परेडची सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी पाहिलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्यानंतर आता भारताच्या सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस आपण ज्याला म्हणतो, सरसेनापती राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांना एस्कॉर्ट करण्याचं काम पीबीजी म्हणजे आपले प्रेसिडेंट बॉडी गार्ड हे त्या ठिकाणी करणार आहेत. अत्यंत पारंपरिक पद्धतीनं अश्वारोही अशा प्रकारचं हे दल त्या ठिकाणी असतं. आणि खरं म्हटलं तर याची स्थापना ही ब्रिटिशकालीन काळामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. 1771 मध्ये झालेली आहे. म्हणजे 18व्या शतकातली आर्म्ड फोर्सेसची ही परंपरा आपण सुद्धा काही बदलाच्या अनुसार आता सुद्धा ती कंप्लीट करतोय. आणि आता राष्ट्रपती महोदया म्हणजे खरं म्हटलं तर त्या सरसेनापती आहेत, म्हणून या कार्यक्रमासाठी प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड जे आहेत त्यांना एस्कॉर्ट करतायत. आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी जे आहेत ते युरोपियन युनियन, आपण जसं जाणतो की 27 युरोपियन राष्ट्रांचा हा समूह आहे. आणि या युरोपियन युनियन मधल्या युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि त्यांच्यासोबतच युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट उर्सुला वान डेर लेन या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्यासोबत म्हणजे या विशेष अतिथींसोबत पारंपरिक अशा बग्गीमधून त्यांना त्या ठिकाणी हे प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड या सॅल्युटिंग डायस पर्यंत त्या ठिकाणी घेऊन जातील. आणि आपण जसं जाणतो की सॅल्युटिंग डायस नंतर त्या ठिकाणी ध्वजारोहण त्या ठिकाणी होईल आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल. The president's buggy will be riding the second in command. दृष्ट्या त्या ठिकाणी पण आर्म्ड फोर्सेस हे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिशन्सवर परंपरावर त्या ठिकाणी आधारित असतं. आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पारंपरिक बग्गीमधून पुढे जाताना प्रेसिडेंट बॉडीगार्ड त्यांना एस्कॉर्ट करताना आपल्या समोर त्या ठिकाणी दिसत आहे. हे 77वं जे रिपब्लिक डे परेड आहे, माझ्या मते याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे एका बाजूला ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्या तर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आपल्या आर्म्ड फोर्सेसचं लष्कराचं सामर्थ्य हे आपल्याला पाहायला मिळेल. सांस्कृतिक विविधता ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं माझ्या मते विकसित भारत जो आहे, सक्षम सशक्त आत्मनिर्भर भारत जो आहे, जी अल्टिमेटली या प्रजासत्ताक दिनाची थीम सुद्धा आहे, त्या थीमशी संबंधित वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे हार्ड पॉवर आपण ज्याला म्हणतो, लष्कराचं सामर्थ्य एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सॉफ्ट पॉवर म्हणजे एक प्रकारे सांस्कृतिक विविधतेच्या माध्यमातून भारत हा खऱ्या अर्थानं कॉम्प्रिहेन्सिव्हली कसं पॉवरफुल नेशन आहे हे संपूर्ण जगाला एक प्रकारे प्रोजेक्ट करण्याची एक प्रकारे ज्याला आपण म्हणू ही झलक आपल्याला या रिपब्लिक डे परेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसते. आणि त्याची सुरुवात आता राष्ट्रपती महोदया राष्ट्रपती भवनातून त्या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि सॅल्युटिंग डायसकडे त्या ठिकाणी जात आहेत. अगदी सर, तुम्ही असेच सोबत राहा. आपण ही दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतो आहोत. सध्या मुख्य जो मंच असतो या ठिकाणी उभारलेला, त्या ठिकाणी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पोहोचलेले आपण बघतो आहोत. आणि अगदी काही वेळामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील या ठिकाणी पोहोचतील. आणि अगदी थोड्याच वेळात राष्ट्रपतींच्या हस्ते हे ध्वजवंदन केलं जाणार आहे. तिन्ही राष्ट्रांचे शानदार 2 खरं तर मुख्य अतिथी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि तिन्ही दलांचे प्रमुख यावेळेला उपस्थित असलेले आपण पाहतो आहोत. अर्थातच आपण आता लष्कराचं सामर्थ्य याविषयी जाणून घेत होतो. कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत होते. विंग कमांडर प्रशांत करडे सर आपल्यासोबत आहेत. आपण वायुदलाचं सामर्थ्य आपल्या नेमकं काय आहे ते देखील त्यांच्याकडून जाणून घेऊयात. प्रशांत सर, आपल्या वायुदलाची ताकद आज नेमकी कशा प्रकारे आपल्याला दिसेल? जसं माझे सहयोगी यांनी सांगितलं की हा एक सांस्कृतिक व हार्डकोर असं त्याचा दोन्हीचा संगम होणारा हा एक प्रात्यक्षिक आर्म फोर्सेसचं ज्याच्यामध्ये दाखवण्यात येईल. त्यामध्ये भारतीय हवाई दलाची जसं मी सांगितलं की 40 विमानं व 144 हवाई सैनिकांची तुकडी यांचं एक संचलन होणार आहे, ज्याचं नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर जगदीश कुमार हे करतील व स्क्वॉड्रन लीडर निकिता चौधरी, फ्लाईट लेफ्टनंट प्रखर चंद्राकर व फ्लाईट लेफ्टनंट दिनेश हे अतिरिक्त अधिकारी असतील. या संचलनाबरोबर तुकडीसोबत
2 राफेल विमानं, 2 MiG-29 विमानं व 2 Su-30 विमानं व 1 जग्वार या विमानांचा एक ॲरोहेड फॉर्मेशन, स्पियर हेड फॉर्मेशनचा एक फ्लायपास्ट होईल, जो सिंदूर फॉर्मेशनचं एक प्रतीक असेल. जसं आपण मगाशी मला विचारलं की सिंदूर ऑपरेशनची निश्चितता झाल्यानंतर त्याचं जे एक आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळेल, हे याचं पूर्णतः संगम करून असा एक एअरफोर्सचा किंवा भारतीय वायुसेनेचा हा असा एक पार्टिसिपेशन या आजच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आपल्या देशवासियांसमोर ठेवला जाईल. अगदी प्रशांत सर, तुम्ही ऑपरेशन सिंदूर विषयीच्या बद्दल बोललात आता, आणि दुसरं म्हणजे की आजच्या ज्या सोहळ्याची थीम आहे ती आहे आत्मनिर्भर भारताची. तर याविषयी आपल्या वायुदलाकडे नेमकी कोणती विमानं आहेत किंवा त्या थीमवरती आधारित आपल्याला आज काय विशेष बघायला मिळणार आहे? जसं तुम्ही म्हटलात की या थीमविषयी जर का आज मला 2 गोष्टी सांगा अशा अगदी नक्की अशा वाटतात, ज्याच्यामध्ये जसं वंदे मातरम व आत्मनिर्भर भारत या 2 गोष्टींची एक समाविष्टता ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारतमध्ये सध्या आपण बऱ्याच गोष्टींचे मीडियामध्ये चर्चा ऐकत आहोत व याच्यात सर्वसाधारण सांगायचं झालं तर C-259 ही विमानांची जी बहुतांश करून जी असेंब्ली लाईन आहे ती वडोदरामध्ये आपल्याकडे स्थित झालेली आहे. आणि अशाच अनेक प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या आपल्याकडे जे इक्विपमेंट येत राहतील, भले ते अमेरिकेकडून असो अथवा रशियाकडून असो. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी आपण ऐकलं की रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन हे आपल्या इथं आले होते. त्यांच्याबरोबर पण ही कराराबरोबर झालेले आहेत, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हा याचा प्रत्येक डिफेन्स ॲग्रीमेंटचा प्रत्येक देशांबरोबरचा हा एक महत्त्वाचा निर्णय झालेले आहेत. आता सध्या आपण बघतो तर आत्मनिर्भर भारतच्या बरोबर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पण केल्या जातील. अगदी सर, असे सोबत राहा. आपण सध्याची दिल्लीमधल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची ही दृश्य दाखवतो आहोत. सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या हस्ते हे ध्वजारोहण अगदी काही वेळामध्ये पार पडेल. जे 2 महत्त्वाचे पाहुणे यंदाच्या वेळेला आपल्याला बघायला मिळतील ते देखील आपल्या सोबत इथे उपस्थित असताना दिसतील. सध्या जी पारंपरिक बग्गी असते या बग्गीमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सोबतच उपराष्ट्रपती देखील या ठिकाणी पोहोचलेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेला आपण बघतोय. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सुरक्षा दल हे जगामधलं एकमेव अश्वपथक देखील या ठिकाणी उपस्थित असलेलं आपण पाहतोय. अगदी काही वेळामध्ये हे ध्वजवंदन केलं जाईल. झेंडावंदन या ठिकाणी पार पडेल. मोठ्या प्रमाणावरती केवळ सामान्य माणसं नाही तर काही विशेष अतिथींना देखील या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. अर्थातच युरोपियन युनियन मधले हे 2 महत्त्वाचे जे पाहुणे आहेत ते यंदाच्या वेळच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यामुळे भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामधले आंतरराष्ट्रीय संबंध यांच्यामधलं नातं अधिक दृढ होताना देखील आपल्याला बघायला मिळेल. याविषयी बोलूया. सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत. सतीश सर, याविषयी काही माहिती देऊ शकाल? नक्कीच. रिपब्लिक डे परेडला जे विशेष अतिथी बोलवले जातात त्याला विशेष महत्त्व असतं. ते यासाठी की त्याच्या अनुषंगानं एक प्रकारे जो आहे भारत देश आपली स्ट्रॅटेजिक प्रायोरिटी त्या ठिकाणी दाखवत असतो. ज्या वेळेस आज घडीला आपण पाहतोय की ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प हे दादागिरी करतायत, एक प्रकारे टेरिफच्या माध्यमातून जे आहे त्यांनी टेरिफ युद्ध त्या ठिकाणी छेडलेलं आहे आणि आपल्या मित्र राष्ट्रांवरच ते दबाव निर्माण करतायत. मग ही सगळी एक प्रकारे अफरातफरीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भारतानं जे आहे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं अमेरिकेशिवाय आमच्याकडे दुसरे सुद्धा पार्टनर आहेत आणि त्यामधला एक महत्त्वाचा पार्टनर म्हणजे युरोपियन युनियन. 27 राष्ट्रांचा हा समूह आहे आणि अशी अपेक्षा आहे की 27 जानेवारी म्हणजे उद्याच मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स, अत्यंत महत्त्वाचा असा व्यापार करार भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये होण्याची शक्यता त्या ठिकाणी त्याच्यात आहे.
त्याचबरोबर आपण पाहिलं की अमेरिकेनं त्यांची मित्र राष्ट्र युरोपियन युनियन यांच्या विरुद्ध सुद्धा किंवा यांच्यावर सुद्धा एक प्रकारे दबाव तंत्राचा वापर केलेला आहे. म्हणून युरोपियन युनियन आणि भारत हे भविष्यातली वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं पाहता एकत्र त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या स्ट्रॅटेजिक प्रायोरिटायझेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला युरोपियन युनियनशी संबंधित युरोपियन कमिशनच्या प्रेसिडेंट उर्सुला वॉन डेर लेन या ठिकाणी आलेल्या दिसत आहेत. त्याचबरोबर युरोपियन कमिशनचे जे प्रेसिडेंट आहेत अँटोनियो डिकोस्टा हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. एवढंच नाही, जर तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यातल्या काही महत्त्वाच्या व्हिजिट्स भारताच्या नेत्यांशी संबंधित पाहिल्या तर तुम्हाला आढळेल की काही दिवसांच्या अगोदरच जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज हे सुद्धा भारताला त्या ठिकाणी येऊन गेले. म्हणजे यातून दिसतंय की युरोपियन युनियन सोबत जे आहे आपली जवळीक वाढते आणि त्याच्या माध्यमातून भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नक्कीच युरोपियन युनियन आणि भारत ट्रेड असेल, टेक्नॉलॉजी असेल, डिफेन्स सेक्टर असेल याच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी काम करतील. अगदी सतीश सर, आताची जी दृश्य आपण बघतोय हे सगळे जे प्रमुख पाहुणे आहेत किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत हे सगळे सध्या ज्या कक्षामध्ये जातील. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे या कक्षाला नद्यांची नावं देण्यात आलेली आहेत. दरवेळेला आपण बघतो VIP, VVIP अशा पद्धतीची नावं असतात. यंदाच्या वेळेला मात्र वंदे मातरम ही थीम सुद्धा आहे. आत्मनिर्भर भारताची थीम आहे. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने हे काही महत्त्वाचे असे बदल आणि आवडतील असे बदल आपल्याला दिसत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.